श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांत हा नवीन इंग्रजी वर्षामध्ये येणारा पहिलाच सण. मकर संक्रांत हा एक असा सण आहे की जो प्रत्येक वर्षी 14 जानेवारीला येत असतो. एखाद्या वर्षी मकर संक्रांत ही 13 किंवा 15 जानेवारीला येत असते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो आणि जेव्हा सूर्य हा मकर राशीमध्ये सूर्यास्तानंतर प्रवेश करतो त्यावेळेलाच मकर संक्रांत जी आहे तर ती 15 जानेवारीला येत असते. यंदाची जी मकर संक्रांत आहे तर ती बुधवारी 14 जानेवारी 2026ला आलेली आहे. प्रत्येक वेळेला जेव्हा मकर संक्रांत जवळ येते त्यावेळेला प्रत्येकाच्या मनामध्ये पहिला प्रश्न असतो तो म्हणजे यंदाची संक्रांत कशावरती आहे, म्हणजेच यंदाची संक्रांत ही कोणत्या रंगावरती असणार आहे. कारण संक्रांत कोणत्या रंगावरती आहे, संक्रांतीने काय परिधान केलेले आहे, संक्रांत काय भक्षण करत आहे, यावरती बऱ्याचशा गोष्टी ठरत असतात. म्हणूनच संक्रांत जी आहे तर ती कशावरती आहे हे सर्वप्रथम जाणून घेतले जाते. यंदाची जी संक्रांत आहे तर ती पिवळ्या रंगावरती आहे. त्यामुळे आपल्याला यंदाच्या संक्रांतीला काही वस्तू या चुकूनही परिधान करायच्या नाहीत. काही वस्तू या अजिबात घालायच्या नाहीत. काही पदार्थ जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी खायचे नाहीत. जरी आपण एक वेळ हळदी कुंकू नाही केले तरी चालेल, परंतु काही गोष्टी या मकर संक्रांतीच्या दिवशी अजिबात करायच्या नाहीत. श्री शके 1947ची मकर संक्रांती बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 म्हणजे शके 1947 पौष कृष्ण 11 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. संक्रांतीचा पुण्यकाल हा बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 दुपारी 3:06 ते सूर्यास्तापर्यंत असणार आहे. सूर्याचे मकर संक्रमण हे बालवकर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे. हातामध्ये गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरता जाईचे फूल घेतलेले असून पायस भक्षण करीत आहे. सर्पजाती आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहे. वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त 30 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेला जात आहे व वायव्य दिशेला पाहत आहे. संक्रांतीचे फळ. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. पर्वकाळात द्यावयाचे दान. नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दान करावे. संक्रांतीच्या दिवशी वर्ज्य कामे, दात घासणे, कठोर बोलणे, गवत व वृक्ष तोडणे, गाई म्हशीची धार काढणे ही कामे वर्ज्य करायची आहेत. अशी ही मकर संक्रांत यंदा पिवळ्या रंगावर आहे. कारण संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे. त्यामुळे यंदाच्या संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही. पिवळ्या रंगाचा ड्रेस असेल, पिवळ्या रंगाची साडी असेल किंवा पुरुषांनी सुद्धा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत. लहान जी मुले आहेत तर त्यांना सुद्धा पिवळ्या रंगाचे कपडे हे या दिवशी अजिबात घालायचे नाहीत. पिवळा रंग हा पूर्णपणे आपल्याला वर्ज्य करायचा आहे. पिवळ्या रंगाची जी साडी आहे तर ती आपल्याला चुकूनही नेसायची नाही. त्याऐवजी आपण लाल रंगाची साडी नेसू शकतो. कारण लाल रंग हा शुभ रंग आहे. तसेच सौभाग्याचे प्रतीक असलेला जो हिरवा रंग आहे तर तो हिरवा रंग सुद्धा आपण या दिवशी परिधान करू शकतो. गुलाबी रंग असेल, केशरी असेल, जांभळा असेल, मोरपंखी असेल, इतर कोणत्याही रंगाची आपण साडी नेसू शकतो. त्याचप्रमाणे मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे की या दिवशी आवर्जून काळ्या रंगाचे कपडे घातले जातात. त्यामुळे आपण या दिवशी काळ्या रंगाची साडी सुद्धा नेसू शकतो. काही भागांमध्ये किंवा काही घरांमध्ये काळा रंग हा संक्रांतीला सुद्धा घालत नाहीत, कारण तो अशुभ मानला जातो. मग अशा वेळेला आपण इतर जे शुभ रंग आहेत अगोदर सांगितल्याप्रमाणे लाल रंग असेल, हिरवा असेल, गुलाबी असेल, केशरी असेल, तर अशा इतर रंगाची निवड सुद्धा करू शकतो. परंतु पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही. बऱ्याचशा ज्या साड्या आहेत तर त्यांना सोनेरी बॉर्डर असते. मग आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की संक्रांत पिवळ्या रंगावरती आहे, मग सोनेरी बॉर्डर असलेली साडी आपण नेसावी का? तर सोनेरी बॉर्डर असलेली साडी जी आहे तर ती आपण नेसू शकतो. जो पिवळा रंग आहे तर तो मात्र आपल्याला वर्ज्य करायचा आहे. आता संक्रांत पिवळ्या रंगावरती आहे, मग आपण सोन्याचे दागिने घालायचे का? कारण ते सुद्धा पिवळ्या रंगाचे आहेत. त्याचप्रमाणे आपण जो ववसा पुजतो त्यामध्ये हळकुंडाचा वापर करायचा का? किंवा हळद वापरायची का? हळद आपण एकमेकींना लावायची का? स्वतःला लावायची का? तसेच पिवळ्या रंगाच्या
बांगड्या घालायच्या का? पिवळ्या रंगाची आपण फुले वापरू शकतो का? तर याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जे सोन्याचे दागिने आहेत तर ते आपण घालू शकतो. कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे संक्रांत ज्या रंगावरती असते म्हणजे संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेले आहे तर ते वस्त्र फक्त आपण परिधान करायचे नाही. त्यामुळे आपण सोन्याचे जे दागिने आहेत तर ते घालू शकतो. परंतु आपण हातामध्ये ज्या बांगड्या घालतो तर त्या हिरव्याच रंगाच्या बांगड्या मकर संक्रांतीला घालायच्या आहेत. हिरवा रंग सौभाग्याचे प्रतीक आहे आणि हिरव्या रंगाच्या मध्ये आपण सोन्याच्या किंवा मेटलच्या बांगड्या घालू शकतो. परंतु आपल्याला पिवळ्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालणे टाळायचे आहे. कारण संक्रांत पिवळ्या रंगावरती आहे किंवा काही भागांमध्ये पिवळ्या रंगाची फक्त साडी नेसली जात नाही, बांगड्या वगैरे घालतात. आपल्या पद्धतीनुसार आपल्याला करायचं आहे. परंतु पिवळ्या रंगावरती संक्रांत असल्याने आपल्याला काचेच्या पिवळ्या बांगड्या घालणे टाळायचे आहे. फक्त आपल्याला हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत आणि काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत. कारण काचेच्या बांगड्या घालणे हे अत्यंत शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे मकर संक्रांतीला लाखेचा चुडा हातामध्ये घालण्याला सुद्धा महत्त्व आहे. तसेच आता पूजेमध्ये आपण हळदीचा वापर करायचा का? किंवा ववसा जो आपण पुसतो तर यामध्ये हळकुंडाचा वापर करायचा का? तर आपण ववशामध्ये हळकुंड वापरायचा आहे. एकमेकींना आपण हळद लावू शकतो. पूजेमध्ये सुद्धा आपण हळदीचा वापर करू शकतो. आपण केसामध्ये पिवळ्या रंगाची फुले घालणे तर हे आपल्याला टाळायचं आहे. पिवळ्या रंगाची फुले म्हणजे पिवळी शेवंती असेल किंवा सोनचाफा असेल तर अशी फुले आपल्याला वापरायची नाहीत. पूजेमध्ये सुद्धा पिवळी फुले वापरणे आपल्याला वर्ज्य करायचं आहे. त्याचप्रमाणे यंदाची जी संक्रांत आहे तर ती नेवासाकरता जाईचे फूल घेतलेले आहे. त्यामुळे जाईचा गजरा केसामध्ये घालणे तर हे आपल्याला प्रामुख्याने टाळायचं आहे. त्याऐवजी आपण अबोलीच्या फुलांचा गजरा किंवा मोगऱ्याच्या फुलांचा गजरा जो आहे तर तो वापरू शकतो. परंतु जाईच्या फुलांचा मात्र आपल्याला वापर करायचा नाही. तसेच यंदाच्या संक्रांतीने भूषणार्थ मोती धारण केलेला आहे. त्यामुळे मोत्याचे जे दागिने आहेत तर ते सुद्धा आपल्याला वापरायचे नाहीत. मोत्याच्या बांगड्या असतील किंवा मोत्याचं गळ्यातलं असेल, कोणताही मोत्याचा दागिना जर असेल तर तो आपल्याला यंदाच्या संक्रांतीला अजिबात परिधान करायचा नाही. त्याऐवजी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण सोन्याचे दागिने किंवा इतर जी ज्वेलरी आहे तर ती परिधान करू शकतो. परंतु मोत्याचे दागिने मात्र आपल्याला वापरायचे नाहीत. तसेच यंदाची जी संक्रांत आहे तर ती पायस भक्षण करत आहे. पायस म्हणजे काय तर खीर. त्यामुळे या संक्रांतीच्या दिवशी आपल्याला खीर जी आहे तर ती अजिबात खायची नाही. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केले जाते. मग जेव्हा संक्रांत पिवळ्या रंगावरती येते त्यावेळेला हळदी कुंकू जर आपण संक्रांतीचा दिवस सोडून इतर दिवशी करणार असू तर मग या दिवशी सुद्धा पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही का? तर अशी अजिबात नाही. फक्त संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी जी आहे तर ती नेसायची नाही. साडीमध्ये सोनेरी रंग असेल तर आपण नेसू शकतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण इतर दिवशी हळदी कुंकू करणार आहोत तर त्यावेळेला हे कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही. परंतु काही भागांमध्ये मात्र रथसप्तमीपर्यंत हे नियम पाळले जातात. तसेच काही भागांमध्ये भोगी, संक्रांत, किंक्रांत तर ह्या 3 दिवशी हे नियम पाळले जातात. आपण आपल्या परंपरेनुसार आणि आपल्या भागानुसार हे नियम पाळू शकतात.